रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि आजच्या दिवशी कॉक्रोच जनता पार्टीतर्फे संसदेवर शांतीपूर्ण मोर्चाही काढण्यात आला आहे। नीट परीक्षेनंतर कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतर मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे उपोषण करत होते। मात्र शनिवारी सकाळी त्यांना तेथून हटवून जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र त्यामुळे सीजेपी समर्थक कार्यकर्त्यांनी हार न मानता आंदोलन कायम ठेवलं असून सीजेपी संस्थापक अभिजित दिपके हे उपोषणास बसले आहेत। आमदार धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठा प्रस्थ आहे, पण संतोष देशमुख हत्याकांडानंतर धनंजय मुंडे यांच्या राजकीय अडचणी वाढल्या, त्यांच्यावर बरेच आरोप झाले। धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। तेव्हापासून राजकारणात धनंजय मुंडे यांची पिछेहाट सुरू आहे। धनंजय मुंडे पुन्हा मंत्री कधी होणार याची राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चा होते, पण सध्या तशी काही चिन्ह दिसत नाहीये। बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्या वेळी लावलेल्या शुभेच्छा बॅनर्सची बरीच चर्चा झाली। भावी कॅबिनेट मंत्री असा काही कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर उल्लेख होता। मराठी आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे नेहमीच धनंजय मुंडे यांना टार्गेट करत असतात। राज्यातील हवामानात मोठा बदल झाला, पावसाचा जोर वाढल्याचं बघायला मिळत आहे। आज विदर्भ, पुणे, मराठवाडा परिसरात पावसाची शक्यता आहे, त्यामध्येच मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला। भारतीय हवामान विभागाने आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। श्रीगंगानगर, हरदोई, रांची, सागर बेट, वाराणसी ते बंगालच्या उपसागरात 1.5 किलोमीटर उंचीने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला। उत्तर बिहार पासून बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यात कमी दाबाचा पट्टा स्थिर आहे। जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडासह पाऊस होण्याचा अंदाज आहे, तसा इशारा हवामान विभागाने दिला आहे। पुणे, सातारा, घाटमाथा परिसरातही जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे। दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। नेट पेपर फुटीसह इतर मुद्द्यांवरून हे आंदोलन सुरू आहे। या सर्व पार्श्वभूमीवर सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण सुरू होतं, परंतु उपोषणाच्या 21व्या दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान त्यानंतर आता अभिजित दिपके यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। अनेक विरोधी पक्षांनी अभिजित दिपके यांच्या आंदोलनावर पाठिंबा दिला आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून देखील अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। आंदोलकांनी संसदेवर महामोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दिल्लीत प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनेक मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत। या संपूर्ण घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे। पाकिस्तानच्या वादग्रस्त दावद ए
इस्लामी या संस्थेच्या संपर्कात असलेल्या आणि कुख्यात दहशतवादी शहजाद भट्टी गँगशी निगडीत असलेल्या बार्शी येथील अल हल्मी या बनावट ट्रस्टचे माजलगाव येथील गुलजार एराज या बनावट ट्रस्ट सोबत थेट आर्थिक संबंध असल्याचं उघडकीस आलंय। यापूर्वीच माजलगावच्या या संस्थेवर गुन्हा नोंदवला गेला आहे, मात्र आता ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। साईबाबाच्या शिर्डी शहरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। साई मंदिराच्या 4 नंबर प्रवेशद्वारासमोर भर गर्दीच्या ठिकाणी काकडी कैरी विकणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। या घटनेमुळे मंदिर परिसरात आणि स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। जयश्री साईनाथ क्षीरसागर असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव आहे। हल्ल्यानंतर त्यांना तातडीने साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजत आहे। समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे। वर्धाच्या विरोळी जवळ रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार मालवाहू वाहनाने कारला मागून जोरदार धडक दिल्याने ही भीषण अपघातीची घटना घडली आहे। तर ही धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर कारने अचानक पेट घेतला। या आगीत कारमधील 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मालवाहू वाहनातील एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईतील दादर परिसरात काल आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी आता पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात या आंदोलनाविरोधात तब्बल 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे। संसदेच्या सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक वरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे। अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत या विधेयकावरून 2 वेगवेगळे मतप्रवाह समोर आल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।